तर आज कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातोय। याच पार्श्वभूमीवर आज देशाच्या सीमावर्ती भागामध्ये हा कारगिल दिवस साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। तर देशाच्या या युद्ध सीमावर्ती भागात आज शहीदांना श्रद्धांजली मानवंदना देखील वाहण्यात येत असल्याचं सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर आज कारगिल विजय दिवस आहे। 26 वर्षांपूर्वीचा सैन्य पराक्रम हा सीमावर्ती भागात जागवला जात असल्याचं दिसून येतंय। 26 जुलै 1999 मध्ये भारतीय लष्करानं कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकवला होता। तेव्हापासूनच 26 जुलैला कारगिल विजय दिवस हा साजरा करण्यात येतो। तर 8 मेला युद्धाला सुरुवात झाली होती आणि 26 जुलैला भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली होती आणि याच पार्श्वभूमीवर दरवर्षी 26 जुलैला हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो। तीनही दलांकडून यावेळी शहीदांना मानवंदना श्रद्धांजली ही वाहिली जाते। तर 26 वर्षांपूर्वीचा हा सैन्य पराक्रम आज देशाच्या सीमावर्ती भागात जागवला जात असल्याचं सध्या पाहायला मिळते। ही थेट दृश्य आपण सध्या सीमावर्ती भागातून पाहतोय। कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातोय। तर आज कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातोय। 26 वर्षांपूर्वीचा सैन्याचा पराक्रम हा आज जागवला जात असल्याचं पाहायला मिळतं। 1999 मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वताच्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून हुसकावून लावण्यासाठी कारगिल युद्ध केलं जात होतं आणि त्यानंतर 26 जुलैला भारतीय सैन्यानं आपला झेंडा फडकवत हा विजय दिवस साजरा करण्यात येतो।